करतो एन ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज तुम्हाला काही कॅलेंडर डिझाइन देणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला झिप पी-एल-पी फाईल भेटणार आहे आणि ती जी पी-एल-पी फाईल आहे ना, ती सर्व एडिटेबल असणार आहे. म्हणजे तुम्ही झिप पी-एल-पी फाईलमधला कोणताही वर्ड चेंज करू शकता आणि त्या जागी कोणताही तुम्हाला पाहिजे तसा वर्ड तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या व्यवसायाबद्दल ही तुमची माहिती टाकू शकता. तर पहिल्यांदा तर आता तुम्हाला जे पी-एल-पी फाईल डाउनलोड करण्यासाठी आता आपल्या YouTubeच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ती लिंक डाउनलोड करायची आहे. लिंक डाउनलोड करण्यासाठी असा काही इंटरफेस येईल तुम्हाला. आता इथे एक एरो दिसेल वरच्या दिशेने मी प्रेस करून दाखवत आहे. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आणखीन एक पेज लोड होईल. नेटवर्क नाही म्हणते, नेटवर्क चालू करून घेतो. अशा पद्धतीने नेटवर्क चालू करून घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन एक पेज लोड होईल आणि आता इथं झूम करून दाखवतो. डाउनलोड एनीवे असा एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं नोटिफिकेशन येऊन जाईल डाउनलोडची. डाउनलोड होत आहे आणि डाउनलोड करायचं आहे. ओके असं डाउनलोड म्हणायचं आहे. इथं डाउनलोडचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे व तुम्हाला अशा पद्धतीने एक कॅन्सल करून घेतो आणि 16 MBच असणार आहे. आता आपण जी पी-एल-पी फाईल दिलेली आहे, ती जी पी-एल-पी फाईल तुम्हाला आहे का नाही, त्याला पासवर्ड असणार आहे आणि तो 3 स्टेपमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला स्किप जर केलं तुम्ही, तर जी पी-एल-पी फाईल तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा. तुम्हाला जी पी-एल-पी फाईल भेटून जाणार आहे. तोपर्यंत लोड होत आहे. तोपर्यंत जरा वेळ थांबूया. म्हणजे डाउनलोड झालं का नाही तुम्हाला दाखवलं. नाहीतर तुम्हाला डायरेक्ट आता डाउनलोड करायची प्रोसेस ही कळेल आहे. डायरेक्ट मी तुम्हाला एडिटिंग केलेली पी-एल-पी फाईल दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की पी-एल-पी फाईल ही तुम्ही एडिटही करू शकता. कारण की मी तुम्हाला सर्व पी-एल-पी फाईलमधील एलिमेंट्स हे एडिटेबल दिलेले आहेत. आता मी तुम्हाला फिक्स लॅब हे ॲप ओपन करून घेतो. अशा पद्धतीने ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला आता हे कॅन्सल करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला सर्वांना पी-एल-पी फाईल ॲड ही करायची माहीतच असेल. जरी माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. तर आता इथं तुम्हाला माय प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि .pl-p असा एक बॉक्स दिसेल इथे प्रेस करून दाखवतो. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून डाउनलोडच्या सेक्शनमध्ये डायरेक्ट येऊन जाईल आणि इथूनच तुम्हाला आता आपल्या पी-एल-पी फाईलचं नाव आहे जानेवारी 2026 असं पी-एल-पीचं नाव आहे. इथं तुम्हाला त्या फोल्डर कुठे गेलेलं आहे ते हुडकायचं आहे आणि तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं. आता मी बॅक येतो आणि तुम्हाला डायरेक्ट पी-एल-पी फाईल ओपन ही करून दाखवतो. तर अशा पद्धतीने काही पी-एल-पी फाईल मी ओपन करून दाखवत आहे. तर पाहू शकता तुम्हाला ही पी-एल-पी फाईल आहे का नाही पूर्ण एडिटेबल दिलेली आहे. आता या ठिकाणी आता मी तुम्हाला सर्व लॉक काढून दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजून जाईल. खालून चालू करतो लॉक काढायला. पी-एल-पी फाईलला सर्व म्हणजे एडिटेबल दिलेलं आहे मी. जे तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव टाकू शकता किंवा फोटो, इमेजेस टाकून त्यात ते आणखीन काही तुम्हाला ॲड करायचे असेल, ॲड करू शकता आणि तुमच्या व्यवसायाबद्दल त्या ग्राहकांना किंवा तुमच्या व्यवसायाबद्दल काही आणखीन काही गोष्टी सांगायच्या असतील, ती तुम्ही यामध्ये ॲड करून त्या ग्राहकांना देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी लॉक काढून घेतो आणि लॉक हे सर्व एडिटेबल आहे. जे ही सर्व फॉन्ट ही एडिटेबल दिलेले आहेत. म्हणजे कुठेही फॉन्टची पी-एन-जी लावलेली नाही किंवा फोटो लावलेला नाही. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे एडिटेबल दिलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व याचं लॉक काढून घेतो आणि तुम्हाला ही प्रोव्हाईड मी फ्री देणार आहे. याला कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत किंवा कुठेही मेसेज करा किंवा WhatsAppला मेसेज करा मग पाठवतो असं काही आपण केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ती लिंक डाउनलोड करू शकता आणि तुमचा व्यवसायासाठी जी काही जाहिरात तयार करायची आहे, ती तुम्ही आपल्या मोबाईलवरूनच आपल्या इझिली एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही आपला जी जाहिरात आहे ना आपल्या व्यवसायाची, त्याची जाहिरात तुम्ही एकदम खतरनाक पद्धतीने करू शकता. काही भरपूर एलिमेंट आहे त्याच्यात, त्यामुळे जरा उशीरच लागणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येक ए टू झेड
टेक्स्ट जे आहेत का नाही भावांनो, मी प्रॉपर लावलेले आहेत. चैत्र, वैशाख असं काही या टेक्स्टच्या वरती तुम्हाला दिसते. मी झूम करून दाखवतो. अशा पद्धतीने पोस्ट कृ, नवस्वाती ही सर्व एडिटेबल मी दिलेलं आहे. एक ना एक गोष्ट मी एडिटेबल दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि काही चेंजेस करायचे म्हणले तरी तुम्ही चेंजेस करू शकता आणि काही बदलायचं म्हणलं तरीही बदलू शकता. अशा पद्धतीने काही सर्व लॉक निघालेले आहेत. आता तुम्हाला पाहू शकता, कुठेही क्लिक करा, मी तुम्हाला एडिटेबल दिलेले आहेत पाहू शकता रविवार. आणि आपण इथं तुम्हाला आता डिझाइन प्रकार, व्हिडिओ प्रकार ही मी स्वतः बनवलेला आहे. तर तुम्हाला आता इथं तुमच्या व्यवसायाचं नाव टाकायचं आहे. डबल क्लिक करून ही श्रीलिपीच आहे फॉन्ट. श्रीलिपी फॉन्ट आहे. तुम्हाला श्रीलिपी फॉन्टचं कन्व्हर्टर करायला Googleमध्ये श्रीलिपी फॉन्ट कन्व्हर्टर टाका किंवा एक ॲप आहे फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून. त्या सेक्शनमध्ये तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट कन्व्हर्टर असा एक ॲप म्हणजे सेक्शन दिसेल. तिथूनही तुम्ही श्रीलिपीचा युनिकोड काढू शकता. आता तुम्ही पाहू शकता आता जानेवारी आहे. मला इथे जानेवारी जागी तुम्हाला फेब्रुवारी करायचं आहे. तर फेब्रुवारी करू शकता. त्यासाठी तुम्हाला फॉन्ट कन्व्हर्टर ॲप लागेल किंवा वेबसाईटवरूनही होऊन जातं. तर पहिल्यांदा तर बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला Google ही ओपन करून घ्यायचं आहे. Chrome ओपन करून घ्यायचं आहे. Chrome ओपन केल्यानंतर असं सर्च बारमध्ये येऊन तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट कन्व्हर्टर असं टाकायचं आहे. श्रीलिपी कन्व्हर्टर, श्रीलिपी टू युनिकोड कन्व्हर्टर असं टाकलं का नाही, तुम्हाला असं काही इंटरफेस येईल. कोणतीही वेबसाईटवर तुम्ही गेला तरी कोणत्याही वेबसाईटवरून तुम्हाला इझिलीरित्या होऊन जाईल. तर पहिलीच वेबसाईटवरनं तुम्हाला दाखवतो फेब्रुवारी किंवा जानेवारी. आता याला डेस्कटॉप मोडमध्ये करून घेतो. पाहू शकता अशा पद्धतीने काही लोड होत आहे, त्यामुळे जरा थांबावं लागेल. श्री श्रीलिपी कन्व्हर्टर असं एक ऑप्शन झूम करून घ्यायचा आहे तुम्हाला. झूम केल्यानंतर तुम्हाला इथं काही तुमचं आता फेब्रुवारी मला लिहायचं आहे. मार्च लिहितो, मार्च लिहायचं आहे समजा मला. मार्च असं लिहिलेलं आहे. आता कन्वर्ट टू युनिकोड असं केलं, काहीच मिनिटात तुमचं युनिकोड ही कन्वर्ट होईल. कॉपी इथं ऑल करायचं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. कॉपी करायचं आहे, ऑल कॉपी करायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने ऑल कॉपी केलेलं आहे. ही वेबसाईट जरा लोड घेत आहे. काय बरोबर चालत नाही वेबसाईट. तर बॅक येतो आणि ऑल फॉन्ट कन्व्हर्टर अशा पद्धतीने काही खूप साऱ्या तुम्हाला वेबसाईट दिसतील. कोणत्याही वेबसाईटवरून जर तुम्ही केलं तरी होऊन जाईल, पण ती ती वेबसाईट जरा लोड घेत आहे. त्यामुळे मी दुसऱ्या वेबसाईटवरून तुम्हाला युनिकोड काढून दाखवतो. खूप साऱ्या वेबसाईट आहेत तुम्हाला भेटून जातील. आता इथे तुम्हाला पाहू शकता. आता इथं तुम्हाला पेस्ट युअर टेक्स्ट असं एक बॉक्स दिसेल, तिथे तुम्हाला मार्च टाइप करायचं आहे. मार्च टाइप केलेलं आहे आणि तुम्हाला युनिकोड काढण्यासाठी तुम्हाला आता इथं एरोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी ही पहिल्यांदाच वेबसाईट वापरत आहे. पाहू शकता अशा पद्धतीने खालील एरोवर क्लिक केलं की तुम्हाला वर टेक्स्ट येऊन जाईल. आता इथं तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. खूप साऱ्या वेबसाईट आहेत जे तुम्हाला भेटून जातील. जरा तुम्हाला सर्च करावं लागेल तरच तुम्हाला भेटणार आहेत. काही वेबसाईट लोड घेतात, त्यामुळे दुसऱ्या वेबसाईटवर लगेच पाहायचं आहे तुम्हाला. आता ह्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे आणि हा युनिकोड आहे का नाही, तो इरेज करून घ्यायचा आणि इथं पेस्ट करून घ्यायचा दुसरा युनिकोड. पाहू शकता अशा पद्धतीने मार्च हे आपले ॲड झालेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने फक्त जे युनिकोड आहे तेच तुम्ही इरेज करून त्या जागी दुसरं टाका, म्हणजे तुम्हाला काही हे होणार नाही. तुम्हाला आताही पाहू शकता सर्व काही एडिटेबल दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे बदलू शकता आणि तुमच्या व्यवसायाची माहिती इथे देऊ शकता. आता इथं तुम्हाला लोगो दिसत आहे. या ठिकाणी तुमचा लोगो टाकायचा आहे आणि तुमचं जी काही व्यवसाय संबंधित आहे ती या ठिकाणी टाका तुम्ही. आता मी टाकलेलं आहे. व्हिडिओ प्रकारच्या खाली तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने काही माझ्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर ही सर्व काही डिलीट करून तुम्ही किंवा या जागी चेंज करा
आणि त्या जागेत तुम्हाला दुसरं काही ठेवायचं आहे ते ठेवून टाका. आता मी तुम्हाला जे काय नाही सेव्ह केल्यानंतर ही पी-एल-पी कशी दिसते तीही तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर फिक्स गॅलरी ओपन करून घेतो. गॅलरी ओपन करून घ्यायची आणि फिक्स लॅब असा एक फोल्डर दिसेल. त्याच्यावर एकदा क्लिक करतो. ही पाहू शकता अशा पद्धतीने कॅलेंडरची डिझाइन आहे. एकदम खतरनाक क्वालिटी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि तुम्हाला हे पाहू शकता आपला थंबनेल आहे. थंबनेलमध्ये एकदम क्वालिटी खतरनाक येत आहे. अशा पद्धतीने काय मी तुम्हाला पी-एल-पी फाईल प्रोव्हाईड केलेली आहे आणि तो पी-एल-पी फाईलला पासवर्ड 3 स्टेपमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ हा पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पी-एल-पी फाईलचा पासवर्ड लगेच भेटून जाईल. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्हाला आणखीन काही 11 महिन्याची पी-एल-पी फाईल हवी असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कोणता पाहिजे पुढील आणि 11 आणखीन पी-एल-पी फाईल पाहिजे असतील तर मला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये तुमचं काही मत आहे ती सर्वांनी जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आपण फ्री पी-एल-पी घेऊन येत असतो आणि कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाही. तर अशाच पद्धतीने आपले व्हिडिओ येत राहतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.